अरे चला फिल्डिंग लावलेली आहे, बॅटर आलेले आहेत, मॅचला सुरुवात करायची आहे. वरदविनायक कुठेही जाऊ नका, नेक्स्ट मॅच आहे. यस लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून येतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश आणि वेदांत गोलंदाजी मार्कवरती. अनिकेत, दोन्ही संघांना ही मॅच जिंकायची आहे. पहिला चेंडू समोरच्या दिशेने. हो हो, क्या बात आहे, शानदार फिल्डिंग. आणि परशने खूप शानदार रीतीने चेंडूला अडवले. आणि हे चेंडूला अडवणं म्हणजेच या मॅच मध्ये काय इंटेंटने ते खेळणार आहेत हे प्रदर्शित करण्यासारखं आहे. शानदार फिल्डिंग. गोलंदाजाच्या जवळून चेंडू निघून गेला होता आणि जो एफर्ट टाकलाय, पायाने जो काही चेंडू अडवलाय तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. सुरुवात झाली आहे सिंगलने. मॅचची सुरुवात म्हणजेच आता इथून पुढे 4 षटकांमध्ये किमान 40-45 या धावांकडे बघेल टीम जलबावाडी. परंतु 611 कशा प्रकारे पाहते. इनटू द गॅप, 4 रन्स, चौकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा, परंतु फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग चांगली आहे. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. सिंगल स्ट्राइक रोटेट केली. वेदांत चांगल्या फॉर्म मध्ये. वेदांत आणि कल्पेशच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे, म्हणजेच त्यांनी काही ना काहीतरी चांगलं केलंय त्याचं ते प्रतीक आहे. आणि यावेळेला चेंडू वेगवान होता. वेगवान अनिकेतचा चेंडू शरीराचा वेध घेत असताना पायाला लागून गेलाय फिल्डरच्या हातामध्ये. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट. पहिलं षटक मार्गस्थ आहे. धावफल कधी धावा 8. शेवटचा अंतिम चेंडू. 8-9 8 आहेत, माफ करा. लास्ट बॉल. ओहो, चेंडू यावेळेला गॅप मधून पुन्हा एकदा सीमारे का पार, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि 12 धावा दाखल का भरते. मागील मॅच मॅन ऑफ द मॅच देणं बाकी आहे, त्यामुळे विनंती करेल हेमल भावसर आपण या मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच. हेमल भावसार आपण कुठे असाल प्लीज मंचावरती या. 12. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती जलबावाडी संघाच्या. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतील. सुनीलला आमंत्रित करण्यात आले. सुनील आलाय आणि सुनील समोर कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. फलंदाज वेदांत आणि फलंदाज ओहो, यावेळेला चेंडू चांगली फिल्डिंग. फेकी सुद्धा शानदार, क्या बात आहे. अमनने पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं आणि अशा प्रकारची फिल्डिंग तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे, खास करून तुम्ही ज्या वेळेला सर्कलचं क्रिकेट खेळत असता. आणि अशा प्रकारची फिल्डिंग दाखवल्यानंतर तुमच्या संघाला सुद्धा एक वेगळी बळकटी मिळते. टप्पा पडला तर खाली राहणार चेंडू निघून गेलाय बॉर्डर लाईन जवळ. फिल्डिंग करतात क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळतीये. सिंगल धाव मिळतीये. सुनील शानदार बॉलिंग आतापर्यंत करतोय आणि हीच बॉलिंग कुठे ना कुठेतरी मोठं बळ देईल, ताकद वाढवेल टीम 611 ची. ड्राईव्ह केलाय, वॉट अ शॉट, परंतु तितकीच चांगली फिल्डिंग. फेकी झाली आहे, दुसरीचा प्रयत्न नाही. सुनील पुन्हा एकदा वेदांसाठी, पुन्हा एकदा, परंतु यावेळेला चेंडू कुठे गेलाय. चेंडू गेलाय बॉर्डर लाईनच्या आसपास. आ रही या पार है, देखना होगा. अगर पार होगा तो विकेट, आर होगा तो फिर बाउंड्री आ सकती है, देखना होगा.
मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देऊन गौरव केला जातोय हेमल भावसार यांचा. चांगली खेळी हेमलच्या बॅटमधून आपण पाहिली आणि त्यात प्रत्यर्थामध्ये हेमलचा गौरव मुख्य मंचावरती होताना पाहायला मिळाला. आर या पार आहे बघा. ही काय हा जो चेंडू आहे तो आर या पार, त्यापेक्षा ही मॅच आर पार वाली आहे. कारण दोन्ही संघांना जिंकायची आहे. जिंकलात तर अस्तित्व जिवंत, पराभूत झालं तर मात्र घरचा रस्ता. तुम्ही म्हणाल तसं देऊ, परंतु बघू द्या डोळ्याने पहिलं. याच्यामध्ये बोलण्यावर विश्वास ठेवून चालत नाही. फलंदाज बाद माघारी परतावा लागेल. वेदांतला जो होता इन्फॉर्म तो मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. अडीअडचणी वाढतात जलबावाडी या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय तन्मय. चौदा झाले. सुनील 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक आहे. तन्मय मयेकर टप्पा पडल्यानंतर सरळ निघून चाललाय. सर्पमित्र आहेत परंतु आता इथे बॅटने काम करायचंय. चेंडू मागे निघून गेला, डॉट आला, त्यानंतर पुन्हा एकदा सुनील सज्ज होते. चांगली बॉलिंग सुनीलने खास करून केली. 14 धावा म्हणजे 2 धावा या षटकामध्ये खर्च केला. यावेळेला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. येस इट इज वाईड. अतिरिक्त धाव धापलक्यामध्ये ऍड होईल. आतापर्यंत जी शांतता या षटकामध्ये आपण पाहिली त्या शांततेला कुठे ना कुठे जरी एक वेगळी दिशा देणारा हा चेंडू आलाय. आणि शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 15 धावा दाखल करतात. ओहो लॉब केलाय इनसाइड आउट. बॅटचा फेस अगदी ओपन. बॉटम हँडला जास्त वापरलं आणि त्यानंतर चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेटचं पतन गडी बाद. तन्मय मयेकर बॅक टू द डिपार्ट. चला दत्ता आलेत. कल्पेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि आता तिसरं षटक घेऊन नवीन गोलंदाज अमान. अमानने फिल्डिंग मध्ये चांगली कमाल केली होती आणि तोच अमान आता तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. सी मारेगा पार. मंदारच्या बाजूने चौकार. चार धावा आलेत. पुन्हा एकदा यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन नव्हतं कारण बॅट जितकी वेगाने आली होती तितका वेगाने चेंडू आला नव्हता आणि त्यामुळे मिस टाइम झालेला हा स्ट्रोक डॉट स्वरूपाने येतोय. पुन्हा एकदा अमर. नो बॉल. वेगाने चेंडू निघून गेलाय परेशच्या जवळून आणि चेंडू जाईल चौकाराच्या दिशेने. फ्री हिट. नेक्स्ट बॉल. 5 धावा वाढल्यात म्हणजे 24 धावा. 24 हे कल्पेशची कमाल आहे. चेंडू अडवला गेलाय पुन्हा एकदा परंतु आता परेशच्या जवळ आहे. अगदी समोर आलाय त्यामुळे परेश सोडणार नाही. नोला भरून काढलं डॉट नाही. चौकारला कसे भरून काढतील. नो बॉल. पुन्हा एकदा अशा प्रकारचे चेंडू हाताळाल तर कुठे वाचाल. जशी एक एक मॅच आपण पुढे येतो किंवा एक एक लेवल वरती येतो त्यावेळेला आपला जो संघर्ष तसा वाढवावा लागतो. 29 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. 29 धावा. एकोणतीस 3 म्हणजेच पुन्हा एकदा फुल टॉस आणि यावेळेला अडवलं. चांगली फिल्डिंग अनिकेतने केली आहे. बघा पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 12. दुसऱ्या षटकामध्ये त्या धावांना वाचवण्याचा प्रयत्न दाबण्याचा प्रयत्न केला गेला सुनील कडून परंतु तिसऱ्या षटकामध्ये अमनवरती एका मागोमाग एक हल्ले. चेंडू पुन्हा एकदा अडवलाय. चेंडू अडवला गेला आणि अडवत असताना एक धाव मात्र धावून कंप्लीट. लास्ट बॉल मला वाटतं असेल.
30 रन. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकामधील निर्णायक चेंडू असेल दत्ता यांच्यासाठी. बघूयात. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय. ओहो, मकरंद फेकी झाली आहे. धावचीची संधी. फलंदाज, क्या बात आहे. जयने सुद्धा हात दाखवलेत तिसऱ्या पंचांकडे. पाहूयात काय घडतंय. दत्ताचा कॉन्फिडन्स काय बोलतोय. दत्ता बाद झालाय. चला, नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. सिद्धांत मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि मेघू येतोय. मेघू जाधव पहिल्या सामन्यामध्ये ॲज अ ओपनर म्हणून आले होते. आता 2 विकेट गेल्यानंतर येतात. परंतु कल्पेश अजूनही मैदानात आहे. ही सर्वात मोठी जमेची बाजू टीम जलबावाडी संघासाठी. बघूयात कशा प्रकारे ही गोलंदाजी केली जाते सिद्धांत कडून. समोरच्या दिशेने स्वतःच्याच फॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग, परंतु कल्पेश डेंजर एंडला चपळाईनं धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश आले. मकरंदचे प्रयत्न थोडेसे कमी पडले. चला, बंधारने चेंडू अडवला आणि आता वाईट बॉल आला सिद्धांत कडून. वाईट चालतो पण तो वाईट वेळ चालत नाही. समोरच्या दिशेने चांगला फटका अडवला गेलाय. फेकी. अनिकेत म्हणते रुको जरा सबर करो, एक जाने दो. 3 को रुकाय वो देखो पहिले. प्रत्येक चेंडूवरती एकेकाला तरी सुद्धा तितकीशी अडचणी वाढणार नाहीयेत. परंतु ही मॅच हाय व्होल्टेज होईल यामध्ये ती मात्र शंका नाही आहे. समोरच्या दिशेने मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे परेश, तयार होते त्या चेंडूसाठी आणि चेंडू वाढलाय. बघा, एकच वेने बॅटिंग करतोय कल्पेश. ज्या अनुषंगाने बॅटिंग करतोय त्याला पाहता क्षेत्ररक्षकाला तितकंच तयार राहणं गरजेचं आहे. ती तयारी परेशने दाखवली आहे. यावेळेला रिव्हर्सचा फटका, चेंडू निघून गेलाय. थर्ड मॅन बॉर्डर लाईन पार. चौकार. 37 धाबा. चेंडूचा खेळ 4 म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मध्ये 2 आले, 40चं टार्गेट बनेल. म्हणजे जी अपेक्षा होती जलबावाडी संघाला त्या अपेक्षेप्रमाणे धावा बनवल्या गेल्या तसं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु साईशा 11 काय विचार करते, येणाऱ्या 2 चेंडूवरती कशा प्रकारचा खेळ दाखवते यावरती सर्वांच्या. समोरच्या दिशेने व्हाट अ शॉट. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. ना 1 ना 2, सीधे 4 म्हणजेच 41. तो दायरा फिनिश झालाय. 40च्या वरने 40च्या आतला जो काही विचार होता तो संपवलाय. आता 41 धावा. अजून एक चेंडू बाकी आहे. सिद्धांत वरती हल्ला बोल. रिव्हर्स अटेम्प्ट. चेंडू पुन्हा एकदा तिथेच चाललाय. फिल्डिंग झाली आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. 42 धावा. 43चं लक्ष ठेवलं गेलंय. परंतु एक गोष्ट आहे, ज्या ज्या वेळेला शेवटच्या षटकामध्ये अशा प्रकारच्या काही घटना घडतात, बॅटिंग करणारी टीम हवी होते, त्यावेळेला बॉलिंग करत असताना तोच कॉन्फिडन्स त्यांना दुसऱ्या इनिंग मध्ये कामाला येत असताना दिसतो. म्हणजेच एकंदरीत काय, शेवटच्या षटकामध्ये होणाऱ्या काही घडामोडी या मोमेंटमला आदान प्रदान करणाऱ्या असतात. तो मोमेंटम जो दिसत नाही, फक्त भासतो, तो मोमेंटम तुम्हाला नेक्स्ट इनिंगची सुरुवात निर्देशित करत असतो. तुर्तास या 43 धावांचा पाठलाग कसा होईल, या 43 धावांना कशा प्रकारे वाचवलं जाईल याची आपण चर्चा करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. श्री साई माऊली विपक्षामध्ये वरद विनायक, दोन्ही कर्णधार. चला टॉस साठी या.
चला फिल्डिंग लावून घ्या. 43 धाबांचं लक्ष आहे आणि 43 धाबांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आलेत. सलामीची जोडी म्हणजेच एका बाजूला परेश, दुसऱ्या बाजूला सिद्धांत, गोलंदाजी मार्कवरती तन्मय. बघा तन्मयकडे जास्त जर नजर लावतो बघाल तर सापासारखा वळतो, कारण तो सर्पमित्र आहे. त्याची बॉलिंग सुद्धा तशीच आहे. टप्पा पडतो कुठे, बॉल जातो कुठे, फलंदाज करतो काय आणि रिझल्ट येतो काय. रिझल्ट चांगला आलाय आज. आज गोलंदाजी त्यांनी चांगली केली आहे. पहिल्या मॅच मध्ये तिसरं षटक हाताळलं होतं आणि त्यानंतर मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. त्यावेळेला मॅचचा रिझल्ट वेगळा दिसलाय. परेश आणि सिद्धांत समोर, तन्मय मयेकर गोलंदाजी मार्कवरती आहे. स्टार्ट, लेट्स प्लेचा इशारा. 43चा पाठलाग, 43चा बचाव. कोण करेल? इनसाइड आउट. चांगल्या रीतीने चेंडूला खेळले, परंतु दोघांच्या मध्ये हा चेंडू आल्या कारणाने दोघांमध्ये टक्कर झाली. तू करू की मी करू, मी करू की तू करू, असं काहीच चित्र दिसलं. परंतु अखेरकार चेंडू आडला. फक्त एकच धाव मिळाली. ओहो, यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय का? गोलंदाज नवे यष्टिरक्षक इथे बीट झालाय. स्लॉम पद्धतीचा चेंडू. बॅट लवकर फिरली, जास्त गतीने फिरली आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. म्हणून मागाशी मी म्हटलं हा सर्पमित्र, हा बॉल कसा टाकतो कोणालाही कळत नाही. टप्पा पडल्यानंतर जातो कुठे ते सुद्धा कळत नाही आणि त्यामुळे त्याला धावा काढणं तितकंसं सोपं नाहीये. बघूयात सिद्धांत काय याच्यावरती सोल्युशन काढतोय. सोल्युशन तर काढावी लागणार आहे. समोरच्या दिशेने फॉलोथ्रू मध्ये फिल्डिंग. हे लालच होतं, लालच नव्हे आमंत्रण होतं. स्वीकार केला, परंतु घर माझं आहे असं सांगत असताना चेंडू अडवला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शेवटच्या क्षणाला दिशा दिली आहे. खूप चांगल्या प्रकारे प्लेसमेंट. मेघू त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवतात तोपर्यंत एक धाव डाऊन कंप्लीट केली जाते. आज प्रभावित केलंय जलबावाडीने. पहिली मॅच सुद्धा ज्यावेळेला खेळली होती, कल्पेशने जर का त्या षटकामध्ये 22 ते 23 धाबा जर का खाल्ल्या नसत्या तर ती मॅच वरद विनायकच्या अगेन्स्ट जिंकली असती. इतकी चांगली बॅटिंग त्यानंतर त्यांनी केली होती. 44 धावा पार केल्या होत्या आणि त्यानंतर एक मॅच म्हणजे दुसरा सामना ते जिंकले होते. फॉलोथ्रू मध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, परंतु दत्ता होते आणि दत्ता सांगतायत टेन्शन नको घेऊ तन्मय, मी आहे ना. असं करत असताना चेंडूला अडवतात. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. हो, टॅप काढण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षकाजवळ फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव डाऊन कंप्लीट होतीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती टीम साई शैलमन. (18:40) या इक्वेशन मध्ये मॅच आहे. ओमकार. चला ओमकार, 15 मिनिटात आपल्याकडे दुसरं षटक ओमकार घेऊन येतोय. ओहो, चेंडू मागे निघून गेलाय. हे काय घडलंय? चेंडू मागे निघून गेलाय. सीमारेखा पार, चौकार. मॅच ऑन. चला कट काढण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी खेळला गेला, सिंगल धावे ते. परंतु ओमकारचा पहिला चेंडू अचंबित करणार होता. ऍक्च्युली ओमकारची जी बॉलिंग ऍक्शन आहे ती थोडीशी द्विधा मनस्थितीत टाकणारी आहे. सरळ हाताने गोलंदाजी करतात, चेंडू वळेल की नाही हा सुद्धा एक संभ्रम आहे आणि त्याच्यामुळे तन्मय बीड झालाय.
फलंदाज त्या अगोदर बीट झाले होते आणि त्यामुळे या धावा येताना दिसत आहेत. पुन्हा एकदा ओमकार जागा बनवली, दिशा देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मेघू चेंडूला अडवतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. एका एका धाव्याने तितकासा फरक पडणार नाहीये. 43 धावांचा पाठलाग करत असताना सर्कलच्या मैदानावरती तुम्हाला चौकारांची बरसात करायची आहे. बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न, टॅप केले चेंडूला, धावचीची संधी, फलंदाज बाद. परेश बाद, पहिला हादरा टीम साई शैलन संघाला. नऊ 9 झालेत. चार लास्ट 2 बॉल रिमेनिंग. ओमकार अतिशय चांगली गोलंदाजी करतात. हो उजव्या स्टेच्या बाहेरचा चेंडू, पंच मात्र वळतात, सांगतात येस इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव दाबलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. 10 धावा आहेत, म्हणजेच या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही दूरचा पल्ला गाठायचा आहे. ऑन साइडला शानदार फिल्डिंग. हातामध्ये चेंडू गेल्यानंतर आणणारच आहे, थोडा जरी बाजूने गेला तर मात्र चौकारा विना गत्यंतर नाही. इतके आउटफील्ड फास्ट आहे, तितके मोठे गॅप्स आहेत. शेवटचा अंतिम चेंडू ओमकारचा, बघूयात काय सांगून जातोय. वरद विनायक कर्णधार आलाय. श्री साई माऊली कॅप्टन ऋषिकेश काटकर आलेले आहेत. टॉस रोला जाणार आहे. मयूर भोईर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅच, ज्या मॅच वरती आजच्या दिवसाचे 2 क्वालिफाय होणारे संघ डिसाइड होणार आहेत. वरद विनायक काय घेतलं? 12 धावा आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय, तिसरं षटक हाताळण्यासाठी दत्ता आलाय. 12 म्हणजेच 12-31 ची आता मॅच येऊन थांबली आहे. इक्वेशन अगदी मजबूत आहे, परंतु सर्कलला म्हटल्यानंतर याचा पाठलाग होण्याचे संकेत सुद्धा आहेत, होण्याची शक्यता सुद्धा आहे. 15.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. दत्ता समोर तेजस आहे आणि फील्डची सजावट जर आपण बघितली तर ऑन साइडला 5 क्षेत्ररक्षक लगावण्यात आलेत. हो पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. बघा 2 अंपायर आहेत, दत्ता सुद्धा अंपायरच बनलेत. वाईडचा इशारा पहिला त्याने दिलाय. अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड. पुन्हा एकदा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे, वाईड. आता 12-29 वरती मॅच होऊन थांबली आहे. अक्ष आकाश घरत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत विरार क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने डे नाईट साखळी पद्धतीचे सामने आपण पाहतात. अंडरआर्म बॉक्स सर्कल क्रिकेट स्पर्धा अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 आणि या स्पर्धेमधील आजचा 3रा दिवस, 3ऱ्या दिवसामधील काही शेवटची घटिका आपण पाहतोय. ज्या ठिकाणी हो यावेळेला चेंडू निघून गेला, अडवण्याचा प्रयत्न, वेगानं फेकी झाली आहे, परंतु त्या फेकीमध्ये तितकाचा दम नव्हता. सिंगल धाव कंप्लीट. 2 चेंडूचा खेळ झालाय. दत्ताने सुरुवातीचे चेंडू स्वैर जरूर हाताळले, परंतु त्यानंतर जो कमबॅक केला त्यामध्ये कोणत्याही प्रकारे मोठा फटका येऊ दिला नाहीये. पुन्हा एकदा वाईट. बघा वाईट करता करता वाईट वेळ कधी येते कळत नाही, त्यामुळे तुम्हाला ती वाईट वेळ येणार नाही याची काळजी घेणं गरजेची आहे. सिद्धांत तयार होते, वेगानं फटका खेळला आणि चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. 4 धावा.
हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला. हो हो काय फिल्डिंग केली आहे. इकडे कल्पेश, तिकडे कल्पेश, जिकडे जावं तिकडे कल्पेश. जलबावाडी म्हणजे कल्पेश, कारण कल्पेशचा खेळ तितका मोठा आहे. शानदार फिल्डिंग, शानदार एफर्ट. आणि अशा प्रकारचे एफर्ट ज्यावेळेला तुम्ही टाकता त्यावेळेला तुम्हाला कोणीही वाचवत नाही जिंकण्यापासून. हे आतापर्यंत आपण पाहिलं अनेक स्पर्धांमध्ये. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वाढवला गेलाय. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. लास्ट 18 बॉल 18 धावा. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. बघूयात काय घडतं या चेंडूवरती. यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट, चेंडू अडवणं आहे की नाही? नाही नाही नाही, चेंडू यावेळेला अडवला जरूर. फेकी होत असून थोडीशी अडचण. 3 षटकाचा खेळ संपलाय. 19 धावा धावपलकावरती टीम साई शैलवन या संघाच्या. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी जवळजवळ 24 धावांची गरज आहे. 6-24. आज दुसऱ्यांदा असं इक्वेशन आलंय. यावेळेला ड्राईव्ह केलं, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. चला आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक असल्यासारखं चित्र आहे. एक आणि चौकार आला आणि आता 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. जरी 4 चेंडूवरती 4 चौकार आले तरी सुद्धा 16 होतात. थांबवले तेजसने. डेड बॉल. किट्टू निर्णय सांगायचा आहे. बॅटिंग करायची, काही हरकत नाहीये. ड्राईव्ह केलं, चेंडूला अडवलं सुद्धा गेलंय. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. खरी मजा उद्या येणार आहे, ज्या वेळेला दिवसाचा लॉट संपल्यानंतर रात्री नॉकआउट मध्ये आपण खेळू. प्रत्येक संघ त्या कम्फर्ट मधून बाहेर येईल, जिथे त्यांना पुन्हा पुन्हा संधी मिळण्याची संधी नसणार आहे. त्यावेळेला नॉकआउट मॅचेस मध्ये हरलात तर घरी, राहिलात तर मात्र तुम्हाला पुढची चाल भेटेल. शेवटचे 2 चेंडू मात्र औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. आदित्यचा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. लास्ट बॉल. हो खोदून काढलं चेंडूला. अखेरकार सामना संपलाय, सामना जिंकलाय जलबावाडी या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागतंय साई शैलवन या संघाला.